जय श्रीराम. जय श्रीराम. आज मजबूत वाटला बघा तुम्ही. कसं आहे की काही गोष्टी अशा आहेत की कंपन्यांनी जर करता अशा काही गोष्टी जर हे केले तर आमचं भारतीय इस्लामिक राष्ट्र होण्याच्या मार्गावरती आहे का हे आम्हाला विचार करावं लागतं. जर शरिया कानून लागू करणार आहेत का, म्हणजे कंपनीला पहिली तर चूक केली ती केली ही केलीच आणि आता त्याने माफी मागून मागं घेतले हे पण आम्हाला मान्य आहे, काय हरकत नाही. परंतु कसं आहे माहिती आहे, काही गोष्टी वरच्यावर माफी मागायचं आणि आतून काही गोष्टी सुरू करायच्या ते होता कामा नये. थोडा त्याने दुसरं काय आज बेळगावमध्ये लेन्सकार्ट ह्या काही दुकानांना आम्ही भेट देऊन संघटनेच्या वतीनं काही गोष्टींची पाहणी केलेली आहे. का म्हटलं तर त्यांच्या कंपनीमध्ये कोणत्याही तऱ्हेचा कपाळावरती टिळा असो किंवा टिकली किंवा हातामध्ये दोरा किंवा कोणतीही माळ घालून कंपनीमध्ये येता कामा नाही, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामाला येता कामा नाही, असं काही रूल्स त्यांनी लागू केलेले होते. तरी आम्हा हिंदूंना हे रूल्स लागू करून हिंदूच्या काही कर्मचाऱ्यांच्या वरती दबाव घालण्यात येत होता आणि त्या दबावाखाली जे कर्मचारी वावरत होते. तरी आज कंपनीच्या काही गोष्टी आम्हाला समजल्यानंतर आम्ही हिंदू संघटनाच्या वतीनं आज आम्ही ह्या ठिकाणी येऊन त्यांना स्पष्ट शब्दात बजावलेलं आहे की अशी कोणतीही अट तुम्ही मान्य करू नका आणि असं जर तुमच्यावर दबाव होत असेल तर संघटना तुमच्या पाठीशी आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की माध्यमाच्या माध्यमातून की अशी कोणतीही कंपन्यांमधून हे रूल्स लागू करण्यात जर येत असतील तर त्वरित आम्हाला श्रीराम सेनेला संपर्क साधावा आणि कोणतीही अट अशी मान्य करू नये. त्यामुळे हिंदूंनी कोणताही ईशान्यपणा बाळगायची आवश्यकता नाही आहे आपल्या धर्माबद्दल किंवा कुणीही जर चांगल्या दबावात कोणाच्याही दबावाखाली राहायची आवश्यकता नाही आहे. धन्यवाद.